गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। रसिको, आज मी तुम्हाला मृगशीर्ष उत्तरार्ध सांगणार आहे। 0° मिथुन ते 6° 40 मिथुनपर्यंत, राशी स्वामी बुध, नक्षत्र स्वामी मंगळ। मृगशीर्ष नक्षत्राचा शरीराचा भाग: गळा, स्वरयंत्र, खांदे, बाहू, कान, वरचा जबडा। रक्ताचे विकार, खाज सुटणे, जखमा, हाताला फ्रॅक्चर, अतिभोजन, ताप, खांद्याच्या जवळच्या भागात वेदना, हात दुखणे, गुप्तेंद्रियाचे अनियमित कार्य, छातीत जळजळ, इतरांना हुशार करण्यात कुशल, साहसी, उत्साही, विनोदी, हजरजवाबी, तिखट स्वभावाचे, चौकस, आकर्षक व्यक्तिमत्व, भावनाशील, पटकन उत्तेजित होणार, संताप आल्यावर कटू व्यवहार करणार, स्वार्थी, चंचल, अस्थिर, पटकन प्रत्युत्तर करणारा, लवकर नाराजी व्यक्त करणारा, संभाषण चतुर, उद्योगी, श्रीमंत, कामसुख, उपभोगातून तृप्त झालेला, तसेच वासनाप्रिय, यंत्राशी संबंधित, शस्त्र उपकरणे किंवा संरक्षण क्षेत्राशी संबंधित, विजेची उपकरणे, शल्यचिकित्सा यंत्र, टेलिफोन, टेलिग्राफ तार, इंजिनियर, सर्जन, शिपाई, गणितज्ञ, ऑडिटर, अकाउंट, राजदूत, प्रतिनिधी, दूत कार्यात कुशल, खगोलशास्त्रज्ञ, इमारत बांधणी, टेक्स्टाईल इंजिनियर, टेप रेकॉर्डर, ग्रामोफोन, रेडिओ विक्रेता, मुद्रक, मुद्रण कार्यातील तज्ञ, प्रकाशन, कॉम्प्युटर गणक, सेल्समन, सुगंधी वस्तूचा व्यापारी, फूल, फळे, वस्तू, रत्न, पक्षी, प्राणी, जंगल खाते, पोस्टमन, संगीतकार। या नक्षत्रात जन्माला आलेल्या व्यक्ती व्यवहारात आणि बोलण्यात चतुर असतात, त्या श्रीमंत असतात, तसेच अनैतिक किंवा बेकायदेशीर कार्यातून धनप्राप्ती करतात। ते प्रगतशील विचाराचे आणि नेतृत्व करणारे असतात। सट्टा जुगार खेळण्याची वृत्ती, बऱ्याच व्यक्ती सार्वजनिक कार्यात, सेनेत कामगिरी बजावून कीर्ती मिळवतात। व्यापारात कुशल, विवेकी, धार्मिक गोष्टींना पाठिंबा देणारे, मित्रमंडळी स्वतःविषयी बड्या बाता मारणारे, अशा व्यक्ती इतरांवर पटकन स्वतःचा प्रभाव टाकतात। सार्वजनिक कल्याण साधणे त्यांचे उद्दिष्ट असते। या राशीत रवी आषाढ महिन्यात पहिल्या आठवडाभर असतो। चंद्र तर 27व्या दिवशी या नक्षत्रात 13 तास असतो। आद्रा नक्षत्र 6वे नक्षत्र, 5° 30' मिथुन राशीपर्यंत, 20° मिथुन राशीपर्यंत, राशी स्वामी बुध, नक्षत्र स्वामी राहू। आद्रा नक्षत्राचे गळा, शरीराचा भाग: गळा, खांदे, बाहू, घशाला सूज, गालगुंड, कानाच्या मागे येणारे गाठ, कान दुखणे, दमा, श्वासनलिकेचे विकार, कोरडा खोकला, कान वाहणे, कानाचे आजार, बुद्धिभ्रम, जडत्व, प्रखर बुद्धिमत्ता असणारा, अंदाज करण्यास कुशल, निष्कपटी, टीकाकार, साहित्य क्षेत्रात अयशस्वी, शिक्षणात अडचणी, चांगले चारित्र्य, अभ्यासू, संशोधक, चोरी करणारा, भेसळ करणारा, खोटारडा, क्रूर, कलाकुसरीत प्रवीण, पिशाचे यंत्र मंत्र वशीकरण करणारा, सर्वसामान्य, चारा किंवा भुसा यांच्या व्यापारात लाभ, विश्वासघातकी, जादूगार, मांत्रिक, कृतज्ञ, निंदनीय कार्य करणारा, गुन्हेगार, अन्वेषण, अपराधी प्रवृत्तीचा, साहसी कार्य
यशस्वीपणे करणारा, प्रौढावस्थेत अत्यंत कष्ट सहन करणारा, पुस्तक विक्रेता, स्टोअर कीपर, डाक व तार कर्मचारी, दळणवळण विभाग, अणुऊर्जा शक्ती, एरियल रेडिओ, जाहिरात, प्रचार, लेखन कार्य, अनुष्ठान, विज्ञान खोदकाम, औषध विक्रेता, मदिरा उद्योग किंवा मद्याचा व्यापारी, विणण्याचे कार्य जाणणारा, हस्तरेषा विशेषज्ञ, सार्वजनिक नियुक्ती कार्य, सिनेमा, फोटो, निशाचर, व्याजाचा व्यवसाय करणारा, प्रवासी, चोरामुळे त्रासिक, टुरिस्ट व गाईड. या नक्षत्राची वैशिष्ट्ये. या नक्षत्राचे क्षेत्र वाज किंवा प्रजोत्पादनाच्या दृष्टीने कमजोर मानला जातो. या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती बहुधा कमजोर किंवा अल्पवीर्य तसेच शीघ्र पतन हा दोष असणाऱ्या असतात. गणित, संख्याशास्त्र तसेच डायनॅमिक्स इत्यादी विभागात या व्यक्ती अत्यंत यशस्वी ठरतात. वाणिज्य शास्त्र, अर्थविषयक, तांत्रिक कामे किंवा भ्रमणशील कार्यात जास्त अर्थप्राप्ती होते. या नक्षत्रातील व्यक्ती गोड बोलणाऱ्या, सर्वांबरोबर प्रेमाने वागणाऱ्या, वैद्य किंवा मंत्रशक्ती जाणणाऱ्या, मोकळ्या मनाचे असतात. ते लोक घडून गेलेल्या गोष्टीची काळजी करत बसणारे, दुर्बल हृदयाचे, तब्येत ठीक नसणारे, मादक पदार्थाचे सेवन करणारे, धूम्रपान तसेच तंबाखूचे व्यसन असणारे, आर्थिक परिस्थिती बेताची असणारे, अपमानजनक कार्य करणारे, अदृश्यदर्शी, घरात भांडणे लावणारे, संकुचित वृत्तीचे, भटके जीवन व्यतीत करणारे, घमेंडखोर, पुकल डामडौल बाळगणारे असतात. या नक्षत्रावरून बुध किंवा राहू भ्रमण करतात तेव्हा त्याच्या दशा किंवा महादशा यानुसार कुंडलीतील ग्रहानुसार त्या व्यक्तीला फलप्राप्ती होते. जेव्हा रवी या नक्षत्रावरून भ्रमण करतो तेव्हा त्या व्यक्तीला विशेष लाभ व प्रेरणा मिळते. आषाढ महिन्यात 20 दिवस रवी या नक्षत्रात असतो. रवी या नक्षत्रात भ्रमण करतो तेव्हा मकरे भूभागात तसेच मान्सून प्रदेशात प्रथम पावसाची लक्षणे लागतात. आद्रा नक्षत्राच्या व्यक्तीवर रवीचा प्रभाव सामान्य दर्जाचा मानला जातो. चंद्र दर 27 दिवसांनी या नक्षत्रावर 1 दिवस भ्रमण करतो. नारायण नारायण.